निवृत्त भारतीय सैनिकांनी सहकार ध्येय म्हणून एकत्र येऊन ब्लॅक कॅट कमांडो निवृत्त शिवाजी डोले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड समूह सहकारातून समृद्धीकडे या प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा चेअरमन दिलीप संघानी यांच्या हस्ते संपन्न झालाय। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभेचे माजी सदस्य पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, डॉक्टर कृष्णवीर चौधरी, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी ज्योती सुरसे, व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे चेअरमन शिवाजी डोले उपस्थित होते। सोयगाव फाटा येथे सीएनजी पेट्रोल पंपाचं उद्घाटन करण्यात आलं। 10:30 भोलेनाथ मंदिरात पूजा अर्चा झाल्यानंतर बायोगॅसचं उद्घाटन करण्यात आलं। भारतात पहिल्यांदा सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर सुरू करण्यात आलाय। एकूण 500 एकर क्षेत्रात आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी सुरू करून रोजगार उपलब्ध करण्याचं यश आलंय। सीएनजी निर्माण करण्याचं तंत्र या ठिकाणी विकसित करण्यात आलं असून केळी आणि द्राक्ष उत्पादन हे मोठे शेती प्रकल्प व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या ठिकाणी सुरू आहेत। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडमधील गोट फार्मच्या शेळी बकरी यांना परदेशातही मोठी मागणी असल्यामुळे शेळी बकरी निर्यात व्यवसाय सुरू करण्यात आलाय। गीर गाईच्या दुधापासून बनवलेल्या शुद्ध तुपालाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने गाईच्या शुद्ध तुपाचं उत्पादन, बायो सीएनजी, कंपोस्ट खत निर्मिती, HP पेट्रोल पंप उद्घाटन सोहळा संपन्न झालाय। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड पारंपरिक ते आधुनिक शेती व्यवसायाची नांदी आहे। याबाबतची अधिक माहिती स्टार 24 फास्ट न्यूजशी बोलताना विकास महात्मे, कृष्णवीर चौधरी, शिवाजी डोले यांनी दिली। शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे। शेतीला अर्थव्यवस्थेचा पायाही म्हटलं जातंय। शेती क्षेत्रात झपाट्याने होत असणारी प्रगती, आधुनिक शेतीची कास धरत भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान या घोषणेला आपलं ब्रीदवाक्य ठरवलं। याच ब्रीदवाक्याची कास धरत निवृत्त भारतीय सैनिक यांनी सहकार ध्येय मानून एकत्र येऊन ब्लॅक कॅट कमांडो निवृत्त शिवाजी डोले यांच्या मार्गदर्शनात व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड समूह सहकारातून समृद्धीकडे या प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते फीत कापून झाला। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक।